सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी तेजोनिधी भगवान श्री माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया ज्ञानोबारायांचा 4 चरणाचा तुमच्या आमच्यापैकी कुणाच्याही पाठ नसलेला नवल सांगू का? कधी कधी महाराजांनी अभंग घेतला की तो गायनाचार्यांच्या पाठ असतोच असं नाही, कधी कधी तो नवीन असतो, तो गायनाचार्यांचा कधी पाठ नसतो. कधी गायनाचार्यांचा पाठ असला तर वाजवणाऱ्यांचा पाठ नसतो. कधी कधी वाजवणाऱ्यांचा पाठ असेल, गाणाऱ्यांचा पाठ असेल, तो भजनी मंडळाचा पाठ असेलच असं नाही. बरं तो आमच्या सगळ्यांचा पाठ असेल तर तुमचा तो पाठ असेल असं नाही. म्हणजे बघा ना, पण आजच्या अभंगाची विशेषता अशी आहे, तुमचाही पाठ आहे, भजनी मंडळाचाही पाठ आहे, मृदुंगाचार्यांचाही पाठ आहे, गुणीजनांचाही पाठ आहे, हार्मोनियम वादक आहे त्यांचाही अभंग पाठ आहे. नवल सांगू का? आज ज्यांची ज्यांची कीर्तनाकडे पाठ आहे त्यांचा सुद्धा अभंग पाठ. असा 4 चरणाचा अभंग ज्ञानोबारायांचा सेवे करता निवडला. अभंगाद्वारे ज्ञानोबाराय गोड वर्णन करताय. एक संवाद आहे आजचा अभंग, हा संवादाच्या भूमिकेतला आहे. ज्ञानोबाराय संवाद करतात, तो कुणाशी करतात तर तो एका सखीच्या सोबत, मैत्रिणीच्या सोबत. तुम्ही म्हणाल ज्ञानोबाराय महात्मे सखी आणि मैत्रिणीच्या सोबत बोलतात कसे, तर ज्ञानोबाराय ज्या सखीच्या सोबत संवाद करतात ती सखी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नाही, ती मैत्रिणी, ती
साजनी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नाही, तर ज्ञानोबऱ्या त्या बुद्धिरूपी मैत्रिणीच्या सोबत, बुद्धिरूपी सखीच्या सोबत त्या बुद्धिरूपी साजनीला सांगतात की हे साजनी, हे सखी, मी ते रूप पाहिलं. कोणतं? जे विटेवरती उभं आहे. रूप पाहता लोचनी, ते रूप पाहिलं आणि ते रूप पाहून मला सुख झाले हो साजनी, मला सुख झालं. मग त्या साजनीनं ज्ञानोबारांना विचारलं असेल, ज्ञानोबाऱ्या कुणाला पाहिलं? उत्तर दिलं असेल ज्ञानोबारांनी, तो हा विठ्ठल बरवा. त्याला पाहिलं, तो बरवा विठ्ठल. तो हा माधव बरवा, तो हा बरवा माधव पाहिला. तो हा बरवा विठ्ठल पाहिला. तो जो निर्गुण निराकार आहे, हा जो सगुण साकार होतो, त्याला पाहिलं, सुख झाले हो साजनी. साजनी म्हटली नवल काय? आल्यापासून सांगताय रूप पाहिलं सुख झालं, रूप पाहिलं सुख झालं. नवल काय त्याच्यात? ज्ञानोबाराय म्हणतात नवल सांगू बाई. नवल असं आहे की त्याला पाहण्यासाठी सहज नाही त्याला प्राप्त होता येत, सहज नाही त्याला पाहता येत. त्याला पाहण्यासाठी जन्मोजन्माचं पुण्यच असावं लागतं. हो, पुण्य असेल तरच तो पाहता येतो, पुण्य नसेल तर तो पाहता येत नाही. मग त्याला पाहण्यासाठी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हो, आवड निर्माण होण्यासाठी जन्मोजन्माचं पुण्य लागतं आणि हे जन्मोजन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून तो बरवा विठ्ठल पाहिला. बरं का हो, ज्याला पाहून तुम्हाला सुख झालं तो देव नेमका आहे कसा? उत्तर दिलं ज्ञानोबारायांनी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो सुखाचा आगर आहे, तो बाप आहे आमचा, आणि रखुमा देवीवर रुक्मिणी माता, आणि त्या वर म्हणजे पती, तो रुक्मिणी मातेचा पती आहे. रखुमा देवीवर त्याला पाहिलं आणि त्याला पाहून सुख झालं. विठ्ठल शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादि देवेस्नास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं सिद्धानदीपं मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं मानवितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये कैलासरानाशु चंद्रमौळी फणींद्रमाथा जनाळे कारुण्य सिंधू भो दुःखहारी तुझ विण शंभो मज कोण तारी विठ्ठल प्रस्तुत आपल्या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणावृणालय भक्तवांच्या कल्पतरू तडीत विद्विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन पुनीत असणारी पवित्र आपली भूमी अर्थात हा नाशिकचा गोड असा परिसर आणि विशेष जो पवित्र परिसर अर्थात आपल्या म्हसरूळचा हा परिसर आणि या परिसरामध्ये श्री पांडुरंगाच्या समोर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या समोर पवित्र अशा या जागेमध्ये मंगलता दिव्यता आणि रम्यता मंदिर कशाला म्हणतात मग मंगलता दिव्यता आणि रम्यता जिथे मंगलता असते जिथे दिव्यता असते जिथे रम्यता असते त्याला मंदिर असं म्हणतात. मग लक्षात घ्या आपण जिथे बसलोय तेच मंदिर आहे असं नाही. तर तुमच्या घरामध्ये जर मंगलता असेल तुमच्या घरामध्ये जर दिव्यता असेल आणि तुमच्या घरामध्ये जर रम्यता असेल तर घर सुद्धा मंदिर घराला सुद्धा मंदिर बनवता येतं. घरही मंदिर. मग घरात काय असावं लागतं मंगलता दिव्यता आणि रम्यता. मंगलता दिव्यता रम्यता जिथे असते ते मंदिर बनत असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा जिथे बसलेलो आहोत इथे पवित्र भगवान परमात्म्याचे समोर तुम्ही आम्ही त्या कृपेमध्ये बसलेलो आहोत आणि गोड असा सोहळा हा एक दिवसीय अर्थात जागतिक महिला दिनाचा सोहळा आपण सर्वांनी अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी आयोजित केला. मला असं वाटतं महिला दिनाचा सोहळा आहे म्हणून महिला जास्त आहे का? नाही असं काही नाही. 8 दिवसापासून ह्याच्यापेक्षा जास्त असतात ना. मग पुरुष मंडळी अजून ड्युटीवरून आलेच नाही का? ते कमीच हा ते ड्युटीला जातात नाही का? पण जाऊ द्या काही नाही. तुम्ही स्वयंपाकाला आहे का घरी? हा असं विठाला विठाला तुम्ही जाईपर्यंत होतो ना पण स्वयंपाक हो म्हणताय त्या तुम्ही पण तुम्हाला वाटलं आपलीच माई आहे मग चला खरं बोलायला काय हरकत आहे नाही का? असू दे स्वयंपाक चांगला करतात ना पण हो इथेच होता का? जागतिक महिला दिनानिमित्त आपण केलेला हा गोड असा उत्सव एक दिवसीय सप्ताह आत्ताच पार झाला ना आपला. आत्ताच पार पडला. काला झाला सांगता कालच झाली आणि आज हा गोड असा सोहळा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपण सर्वांनी अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी आयोजित केला. अचानक मला त्या दिवशी आमच्या ताईंचा नानांचा फोन आला. नेमकं माझं कीर्तन चालू होतं. आता कीर्तन चालू असताना तो फोन रिसीव्ह करता येत नाही आणि त्यांचे बऱ्याच वेळेला फोन रिसीव्ह होईना आणि मग ताईने सांगितलं नाना आता माईचं कीर्तन चालू असेल माई काय फोन रिसीव्ह करत नाही. मग माझं कीर्तनचं आवरल्यानंतर मी फोन केला. म्हटलं ताई एवढं 2-4 वेळेला तुमचा कॉल आलेला. ताई म्हणे माई तुझी 8 तारीख खाली आहे का ग? मी म्हटलं अजून तरी माझ्या सगळ्या तारखी खालीच आहे. अजून काय माझी तारीख वर नाही आणि ज्या दिवशी वर राहिलं तर तुम्ही ऐकायला येणार नाही मला खाली येता येणार नाही पण अजून तरी माझी तारीख खाली आहे. म्हटलं काय काळजी करू नका. ताईने सांगितलं मग आमच्या सगळ्या मंडळींचा आग्रह आहे की माईची सेवा झाली पाहिजे म्हणून सगळ्यांच्या जिव्हाळ्यातून सगळ्यांच्या प्रेमातून सगळ्यांच्या आग्रहातून या ठिकाणी येण्याचा हा योग. विठ्ठल विठ्ठल या दराडे परिवाराने केलेला आग्रह आणि आपण सर्वांनी केलेलं सहकार्य आपण सर्वांनी केलेला आग्रह त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. फार गुणीजन मंडळी सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. नियोजित वेळेमध्ये सुरुवात झाली. आपण नियोजित वेळेमध्ये संपणार आहोत कारण माझा एक स्वभाव आहे नियोजित वेळेमध्ये आलोय ना आपण नियोजित वेळेमध्ये म्हणजे साधारणतः 10:30च्या दरम्यान आपण आवरूया. नियोजित वेळेमध्ये आवरण्याचा प्रयत्न करू. काय काळजी करू नका एकदम वेळेमध्ये आवरू. आमच्याकडे एक सर आहे
बरं का सर, शाळा सकाळी 11ला भरणार असेल तर सर बरोबर 11ला येतात आणि 5ला सुटणार असेल तर बरोबर 5ला घरी जातात. तसं माझं आहे. त्या पद्धतीने आपण सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोड अभंग सेवेकरता निवडला. आणि विशेष एक सांगू का, आज जागतिक महिला दिन आहे. आणि एक सांगू का, आमच्या महिलांसाठी एक दिवस नाही हो, या महिलांमुळेच प्रत्येक दिवस आहे. हो, एक दिवस नाही आहे, यांच्यामुळे प्रत्येक दिवस आहे. तुम्ही लक्षात घ्या. कधी कधी आम्ही सहज म्हणतो, काय एक स्त्री काय करू शकते, एक महिला काय करू शकते. एक सांगू का, एकटा पुरुष काहीच करू शकत नाही, पण एकट्या महिलांनी इतिहास घडवलेला आहे. हो. नवल विशेषतः सांगू का, मंगलता काय असते. जर कधी आपण जुन्या आज्या सांगतील बघा, आपल्या काळात आज्यांनो या मागे बसलेले नवल निघाल्या, आपल्या काळात काय होतं माहितीये का, बरोबर आहे ना, आपल्याच ना. आपल्या काळात काय होतं, जुन्या काळी ही नळांची व्यवस्था नव्हती. गावोगावी जेव्हा गावात राहत असताना एक आडा असायचा, सगळे पाणी ओढायचं आणि पाणी ओढून ते हंड्यात भरायचं आणि मग ते घरी व्हायचं. होतं की नाही आपल्या काळात, हो म्हणा. मग असं ते पाणी ओढायचं, डोक्यावर घ्यायचं हंडा आणि आपल्या घरी घेऊन यायचं. नवल ऐका, एखादी दिदी, एखादी ताई, एखादी मावशी जर तो भरलेला हंडा घेऊन डोक्यावरती चालली आणि गावातला जर एखादा माणूस, एखादा सद्गृहस्थ त्या वाटेनं चालला काही कामानिमित्त आणि डोक्यावरती बाईनं हंडा पाण्याचा ठेवलेला आहे, भरलेला हंडा, तो जर त्या माणसाने पाहिला तर माणसं काय म्हणायची, काय लागलं, भरलेला हंडा लागला, भरलेला हंडा लागला. मग काय करायचे ते, हा म्हणजे तुम्हाला आठवतंय बा आपला काळ अजून. काय करायचे माहितीये का, तो भरलेला हंडा दिसला की म्हणायचे, आमच्याकडे एक वेगळा शब्द होता, काय म्हणायचे होता, भरलेली गडी काय लागली, असं काहीतरी म्हणायचे त्याला, भरलेला हंडा लागला. हा, मग ते सुट्टे पैसे घ्यायचे, त्याच्यात टाकायचे आणि माणसं म्हणायचे, ज्या कामाला चाललो ना आता त्या कामाला खडके आपटल्या भीती नाही, ते काम झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, किती पवित्र आहे बाई, किती एक स्त्री किती पवित्र आहे. अरे ते पाण्याचा भरलेला हंडा घेऊन जर चालली आणि तिला जर आपण पाहिलं, ती जर समोरून गेली तर आमचे कामं होतात, आमच्या कामात यश मिळतं. आणि तरी सुद्धा काही काही लक्षात, किती ती पवित्र आहे. बरं याच्यापेक्षा पुढे सांगू, तो हंडा घेऊन बाई दिसली की काम पवित्र होतच, काम पूर्ण होतच. पण त्याच्या पुढचं सांगते, त्याच हंड्यामध्ये 5 आंब्याचे पानं टाका आणि एक पाण्याचं नारळ ठेवा आणि त्याला एक स्वस्तिक काढा. काय होतं तो, नुसता कलश नाही, मंगल कलश. आणि तो मंगल कलश समोर असू द्या. माणसं आता फक्त पैसे नाही टाकत, ज्या लेकीच्या डोक्यावर तो मंगल कलश आहे ना, माणसं आता तिच्या पाया पडतात, तू देवीच्या स्वरूपीने आहेस. हा लक्षात, पाण्यानं घडा भरून चालला की आम्ही म्हणतो आमचं काम सफल होईल. त्याच्यावर एक नारळ ठेवलं, 5 आंब्याचे पाने ठेवले, एक स्वस्तिक काढलं कुंकवाने की तो मंगल कलश होतो. एवढी, पण तो कोणाच्या, तो बाईच्या डोक्यावर असला तरच, तो हंडा जर माणसाच्या डोक्यावर असला तर म्हणू का आपण हा मंगल कलश आहे, नाही माणसं म्हणतील काय माणूस आहे बुवा, हा पाणी वाहायला लागलाय. लक्षात घ्या, ही पवित्रता आहे, ही पवित्रता, ही मंगलता एका स्त्रीत असते. हो, आजही बघा, ज्यांच्या घरात लेक आहे ना, जे घर असं गजबज करतं, सण सुद्धा असू द्या, ती लेक इकडून फिरते, ती लेक तिकडून फिरते, जणू काय घरामध्ये लक्ष्मी फिरते. त्या लेकीचं लग्न होऊ द्या, तिला दिवाळीला ती लेक येणार असते म्हणून आईची बघते, लाडू तरी बनवू, करंजा तरी बनवू, पुऱ्या तरी बनवून ठेवू का, लेक येईल, मग ती येईल, काहीतरी खरेदीला तरी जाऊ, ती आल्यानंतर हे आवरलं नाही, ती रागवेल तरी, ती बोलेल तरी, ती लेक येणार आहे म्हणून आईची लगबग असते. आणि ज्याच्या घरात लेक येणारच नसते, ज्याच्या घरात लेकच नसते, त्याचं बघा कसं वाटतं, हाय त्या 2 सुना बाहेर जातात आणि घरात कुणीच नसतं. लक्षात घ्या, किती मंगलता असते त्या एका स्त्रीमध्ये, किती मंगलता असते, घर पवित्रता. 4 दिवस घरात
घरातली मावशी बाहेर जाऊ देऊ काका, 4 दिवस फक्त बाहेर जाऊ द्या. त्या बेसिनचा टॉवेल येतो, निघतो, बेडमध्ये पडतो. हा, चहा पावडरचा डबा किचनच्या खालच्या ट्रॉलीत जातो. साखरेचा डबा 3ऱ्याच ट्रॉलीत निघतो. भांडे जणू काही महिन्यापासून हे वापरतच नाही, अशी अवस्था होते. 4 दिवस घरात बाई नसू द्या, घरातली शांतता नाही होते. 4 दिवस बाई नसू द्या, घरातली पवित्रता नाही होते. म्हणून लक्षात घ्या, एका स्त्री शिवाय हे संपूर्ण जग अपूर्णच आहे. त्याला पूर्णता कधीच येत नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा एकट्याला हे विश्व चालवणं शक्य नाही. म्हणून याने काय केली निर्माण. मग त्याने मायेला जोड केलं. ब्रह्म्याला एकट्याला ब्रह्म न रमण्याची नाही रमत आहे, म्हणून त्यानं काय केलं, मायेला जोड केलं. आणि मायेला जोड करून या विश्वाची, म्हणजे ही ते सुद्धा लागते ती जोड. विठ्ठल विठ्ठल. तर अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून इतिहास घडवला. आज आम्ही साहजिक नाव घेतो, छत्रपती शिवराय नसते तर हे पाहायला भेटलं नसतं. पण एक सांगू, कर्तृत्ववान आमच्या जिजाबाईचा होत्या. किती कर्तृत्ववान म्हणाल तर लक्षात घ्या, जेव्हा पुण्याच्या परिसरामध्ये एक प्रथा पडली होती. कोणती प्रथा होती माहिती ती? त्या पुण्याच्या परिसरामध्ये जर कोणी जमीन नांगरली, ओस पडल्या होत्या जमिनी, कुणी नांगरत नव्हतं, शेती कुणी करत नव्हतं, पीक कुणीच काढत नव्हतं, एवढा पुण्याचा परिसर, पण ओस पडला होता. आणि ओस पडलेला परिसर माझ्या जिजाबाई साहेबांनी पाहिला आणि विचारलं, इथे शेती का करत नाही? म्हणे इथे एक प्रथा पडली, एक रूढ पडली. काय रूढ पडली? म्हणे जो कोणी या शेतीत नांगर चालवेल त्याचा वंश बुडतो म्हणे. हो, ही प्रथा पडली होती. जो कोणी या शेतीत नांगर चालवेल त्याचा वंश बुडेल, त्याचा वंश चालणारच नाही. जिजाबाई साहेबांनी माझ्या हे ऐकलं आणि जिजाबाई साहेब म्हटलं, एवढी सुपीक जमीन जर अशी पडत असेल, पोटपाणी चालणार कसं? जनतेचं पालन पोषण भरण होणार कसं? त्यावेळेला माझ्या जिजाबाई साहेबांनी पुढाकार घेतला, सोन्याचा नांगर तयार केला. छत्रपती शिवाजी महाराजांना समोर उभं केलं आणि सांगितलं, राजे हा नांगर तुमच्या हाताने चालवा. सोन्याचा नांगर माझ्या जिजाबाई साहेबांनी सगळ्यात अगोदर शिवाजी महाराजांच्या हातून त्या पुण्याच्या नगरीमध्ये फिरवला. आणि मग सगळ्या लोकांनी पाहिलं, अरे स्वतःच्या लेकराला जे आम्ही म्हणतोय की जो नांगर चालवेल त्याचा वंश बुडेल, ही सोन्याचा नांगर घेऊन लेकराला नांगरायला सांगते. त्या दिवसापासून तिथे शेती करायला लागली आणि उत्पन्न वाढायला लागलं. हा विचार आमच्या जिजाबाई. आणि या विचाराने जर तुम्ही आम्ही चालत असू तर नक्कीच एक दिवस स्वराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे विचार आमच्या जिजाबाई साहेबांनी दिले. हो, आमच्या ताराराणी तेवढ्याच, आमच्या अहिल्या देवी तेवढ्याच, ज्योतिर्लिंगांचे ज्यांनी उद्धार केला त्या आमच्या अहिल्या मासाहेब. आज विचार जर केला तर 300 वर्ष आज अहिल्या देवींना ह्या वर्षी जन्माला येऊन पूर्ण होत आहे. जन्म त्रिशतकोत्तर 16 आपण यावर्षी करतोय. कुणाचा? अहिल्या देवी होळकरांचा. 300 वर्ष अहिल्या देवींना 31 मेला जन्माला येऊन पूर्ण होत आहे. अहिल्या देवी म्हणजे सामान्य नाही. आतापर्यंत आम्ही फक्त अहिल्या देवी ऐकल्या. काय ऐकल्या किंवा पाहिल्या? कशा पाहिल्या? फक्त त्यांच्या हातामध्ये पिंड आहे एवढ्याच पाहिल्या. अशा नाहीत अहिल्या देवी. सांगू तुम्हाला, अहिल्या देवींच्या एका हातामध्ये शस्त्र आहे आणि एका हातामध्ये शास्त्र आहे. शस्त्र आणि शास्त्र दोघांची सांगड घालून ज्यांनी स्वतःचं राज्य राखवलं अशा अहिल्यादेवी होळकर फार प्रभावी. मी ऐकलं, ज्या काही ऐकलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी क्वचित ऐकल्या होत्या. पण ज्या वेळेला आता मागेच चोंडी ज्या ठिकाणी अहिल्यादेवींचा जन्म झाला, ज्या ठिकाणी अहिल्यादेवी वाढल्या, अवघ्या 8व्या वर्षी ज्यांचं लग्न झालं त्या अहिल्यादेवी त्यांच्या जन्मगावी फार मोठा कार्यक्रम झाला आणि तिथे मला निमंत्रण होतं. मी तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर अहिल्यादेवींचं जेव्हा संपूर्ण जीवनचरित्र पाहिलं तेव्हा एक लक्षात आलं, काय प्रभावी महिला असेल अहिल्यादेवी. किती प्रभावी महिला असेल. जिचे पती मरण पावल्यानंतर त्या काळी प्रथा होती. कोणती माहिती
माहितीये का? सती जाण्याची. ती सती जाण्याची प्रथा असताना सुद्धा मल्हारराव होळकरांनी सांगितलं, अहिल्या तुला सती जाता येणार नाही, कारण हा सगळा कारभार तुला सांभाळायचा आहे. त्यावेळेला अहिल्या देवी सती गेल्या नाही, त्या स्वतः जिद्दीने उभ्या राहिल्या आणि स्वतः जिद्दीने उभ्या राहून सगळा राज्याचा कारभार पाहायला लागल्या. राज्याचा कारभार पाहत असताना न्याय काय असतो, नीती काय असते, राज्य कसं चालवलं पाहिजे याचं गोड शिक्षण या अहिल्यादेवीने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. काय प्रभावी नेतृत्व असेल अहिल्यादेवींचं. नवल सांगू तुम्हाला, अहिल्यादेवींच्या बाबतीत विशेषता ही होती, आम्ही भेदभाव करतो न्याय देण्याच्या बाबतीत, पण अहिल्यादेवींचा मुलगा ज्यावेळेला अहिल्यादेवीच्या मुलाने रथ चालवत असताना समोर एक गाय आणि एक वासरू ते आडवं आलं, रथ थांबला नाही, त्या वासरावरून तो रथ गेला आणि त्या रथाच्या खाली त्या गायचं वासरू मरून गेलं. मागून अहिल्यादेवींचा रथ येत होता. अहिल्यादेवींनी त्या लोकांना विचारलं, हे वासरू कोणी मारलं, वासरू मेलं कसं? लोकांनी सांगितलं, राणी साहेब हे वासरू आपल्याच चिरंजीवाचा रथ चाललेला होता, रथ चाललेला असताना गाय आणि वासरू रस्त्यात होतं, गाय थोडी बाजूला झाली, वासरू त्या रथाच्या चाकाखाली आलं आणि रथाच्या चाकाखाली येऊन ते वासरू मरण पावलं. अहिल्यादेवी राजवाड्यात आल्या आणि स्वतःच्या सुनबाईला जवळ भेटलं, बोलावलं, का गं बाई, जर समजा स्वतःच्या आईच्या समोर जर मुलगा मारला गेला आणि ज्याच्या गुन्हामुळे मारला गेला असेल त्याला काय शिक्षा दिली पाहिजे? तिनं सांगितलं, त्याला सुद्धा तीच शिक्षा दिली पाहिजे जी शिक्षा याला दिली. मग सगळी सभा बसवली, अहिल्यादेवीने मीटिंग बसवली आणि मीटिंग बसवल्यानंतर अहिल्यादेवीने सांगितलं, पोरगा माझा जरी असला तरी सुद्धा वासरू गाय वेगळे नाही, आई आणि लेकरू वेगळं नाही. मग ज्याच्यामुळे हे वासरू मरण पावलं त्याला सुद्धा शिक्षा तशीच झाली पाहिजे. याचे हातपाय बांधा, याला रस्त्यात टाका आणि याच्यावरून रथ फिरवा. हो, याचे हातपाय बांधा, याला रस्त्यात टाका आणि याच्यावरून रथ फिरवा, तरच खऱ्या अर्थाने त्या आईला म्हणजे त्या गाईला न्याय मिळेल, तिचा पोरगा गेल्याचा. सगळे लोक म्हणायला लागले, असं करू नका, झाली चुकी, जाऊ द्या राणी साहेब, असं करू नका, पुत्र तुमचाच आहे, चुकला असेल. अहिल्यादेवीने सांगितलं, पोरगा माझा असो नाही तर प्रजेचा असो, चुकीला माफी नाही, न्याय तो न्यायच आहे. शेवटी राजकुमार आहे, राजपुत्र आहे, राणी साहेबांचा पोरगा आहे, म्हणून कोणीच त्या रथावर बसेना. एकही तो रथ त्या पोरात हातपाय बांधून रस्त्यात टाकलं, पण एक सुद्धा त्या रथावर उभा राहिना. त्यावेळेला अहिल्यादेवी स्वतः रथावर उभ्या राहिल्या, स्वतः रथ चालवायला लागल्या आणि रथ चालवता 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 त्या पोराला रस्त्यावर हातपाय बांधून टाकलेलं, रथ त्या पोराच्या जवळ गेला, अंगावरून जाणार तेवढ्यात ज्या गाईचं वासरू त्या रथाखाली गेलं होतं ना, ती गाय पळत पळत आली आणि त्या पोराच्या आडी उभी राहिली. बसलेली माणसं, ऐकणारी माणसं, पाहणारी माणसं म्हणायला लागली, राणी साहेब त्या गाईला सुद्धा वाटतं एवढ्या तुम्ही माफ करा. त्या गाईनं सांगितलं, ती गाय येऊन उभी राहिली, म्हणून अहिल्यादेवींनी त्या मुलाला माफ केलं. एवढी न्यायप्रिय जर कोणी राणी असेल, तिनं राज्य सांभाळलं असेल तर ती अहिल्यादेवी होळकर. विठ्ठल विठ्ठल. म्हणून इतिहासात कुणाचे नाव घेतलं जात नाही, लक्षात घ्या. पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक युधिष्ठिर, नाही का? पुण्यश्लोक म्हटलेला आहे. नल राजा पुण्यश्लोक होते म्हणे, युधिष्ठिर पुण्यश्लोक होते, पुण्यश्लोक भगवान परमात्मा होते. पण हा श्लोक पूर्ण होत नाही कुणाशिवाय? पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिवाय, नाही का? आणि कलियुगातले पुण्यश्लोक अहिल्यादेवी. पुण्यश्लोक कुणी होत नाही, त्याग करावा लागतो. स्वतःचे पती मरण पावले, सासरी मरण पावले, जावई मरण पावले, कोणताही पुरुष राहिला नाही राज्यामध्ये. आणि त्यावेळेला राघोजी दादा जे होते, राघोजी दादांच्या लक्षात आलं, अरे राज्य असं चालते की या राज्यामध्ये कुणीच पुरुष राहिलेला नाही, एकटी बाई काय करणार आहे, एकटी बाई राज्य कशी सांभाळणार आहे, या बाई काय ताकद आहे राज्य सांभाळण्याची, पुरुषच नाही आहे राज्यात. मग आता आपण हल्ला केला की आपल्याला राज्य मिळवायला काहीही त्रास होणार नाही, कारण राज्य चालवणारी कोण आहे? एक बाई आहे, एक महिला आहे, एक स्त्री आहे, ती काय चालवणार आहे? कोणताच पुरुष मागे उरलेला नाही. त्यावेळेला राघोजी दादा सैन्य घेऊन अहिल्यादेवींवरती युद्ध करण्यासाठी आले, अहिल्यादेवींच्या सोबत युद्ध करण्यासाठी निघाले. हे जेव्हा अहिल्यादेवींना कळालं ना, त्यावेळेला ऐका ना, शक्तीपेक्षा युक्ती किती महत्वाची असते आणि युक्तीनं राज्य कसं चालवायचं असतं हे अहिल्यादेवींनी शिकवलं. अहिल्यादेवींनी जेव्हा पाहिलं की आता
युद्धासाठी येत आहे, मी एक स्त्री आहे. आणि आता युद्ध करायचं कसं? त्यावेळेला डगमगल्या नाही. अहिल्यादेवीने फक्त पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये काय केलं? पत्रामध्ये राघोजी दादांना सांगितलं, राघोजी दादा तुम्ही माझ्यासोबत युद्ध करायला येत आहे, माझी किंचित सुद्धा हरकत नाही, कारण मी 500 महिलांची फौज युद्धासाठी तयार, 5000 महिलांची फौज युद्धासाठी तयार करून ठेवली. 5000 महिलांची फौज तयार करणाऱ्या इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकर. 5000 महिलांची फौज मी तयार करून ठेवलेली आहे. तुम्ही युद्धासाठी माझ्याकडे आलात, माझी हरकत नाही, मी युद्धासाठी तयार आहे. फक्त एका गोष्टीचा विचार करा, आपलं युद्ध तर होईल, तुम्ही युद्ध करणार, मीही युद्ध करेल, माझ्याकडे 5000 महिला आहे, पण युद्ध करत असताना मी जर हरले तर इतिहास मला नाव नाही ठेवणार. लक्षात घ्या. पत्रामध्ये लिहितात मानसिकता समोरच्याची कशी ढासळायची. त्या म्हणतात मी जर हरले इतिहास मला नाव नाही ठेवणार, एक स्त्री आहे, हरली असेल हरकत नाही, पण माझ्या हातून तुम्ही जर हरले तर इतिहास एकच म्हणेल, एका स्त्रीच्या हातून हरला. हा काय माणूस आहे? हा काय पुरुष आहे? हा काय शूर आहे? हा काय राज्य सांभाळण्याच्या पात्रतेचा आहे? हे पत्र वाचलं आणि राघोजी दादा घामाघूम झाले. राघोजी दादांनी लगेच उत्तर पाठवलं दुसरं, मी तुमच्याशी युद्धाला नाही हो, मग तुमचे जावई वारले म्हणून भेटायला येतोय. बुद्धीच्या बळावरती समोरच्याला मानसिकता कशी ढासळायची हे जर शिकायचं असेल तर अहिल्यादेवी होळकर. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमच्या इतिहासामध्ये ज्या रणरागिणी झाल्या त्या सामान्य नाही, त्या परिपूर्ण होत्या. म्हणून आजही महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करताय. आणि मला एक सांगू का तुम्हाला, आम्ही फार मोठे झालोत, आम्हाला सगळ्या सत्ता मिळाल्या, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, भरपूर लोकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई असतील, ज्योतिबा असतील, या सगळ्यांनी प्रयत्न केले, सावित्रीबाईंनी प्रयत्न केले. शिक्षण झालं पाहिजे, सूल आणि मूल याच्यातून ही स्त्री बाहेर पडली पाहिजे. वाक्य माझं लक्ष पूर्वक ऐका. या सगळ्यांनी प्रयत्न केले. चूल आणि मूल म्हणजे त्या स्वयंपाकाच्या खोलीतून स्त्री बाहेर निघाली पाहिजे. बाहेर काढण्यासाठी एवढे वर्ष यांनी घातले, एवढे प्रयत्न केले, पण लक्षात घ्या ना, त्यांची अपेक्षा होती की हिनं उमऱ्यापर्यंत राहावं, पण ही जशी चुलीतून मुलीतून बाहेर निघाली ना, ती अंगणातच पळायला लागली. आता पुन्हा तिला अंगणातून धरून आणावं लागते. बाई एवढी पण अंगणात नको जाऊ, की तुझ्या रक्षणासाठी आम्हाला चिंता करावी लागेल आणि काहीतरी नवीन ध्येय आमच्या जीवनात प्राप्त व्हावं. ज्या प्रांगणात हा पवित्र प्रांगण म्हणजे नाशिकचा परिसर. नाशिकचा परिसर म्हणजे किती पवित्र परिसर. साक्षात श्री रामप्रभू सीतामाता लखनजी याच नाशिकच्या परिसरामध्ये, पण पंचवटीच्या परिसरामध्ये इथे राहिले, नाही का. काय महाराज, आमचं खऱ्या अर्थाने जर अध्यात्माचा विचार केला तर तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. जिथे विज्ञान हात जोडतं ना, तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या, पण अध्यात्माशिवाय समाधान मिळत नाही. लक्षात घ्या. अध्यात्म किती पुढे, कुणी जर म्हणत असेल अध्यात्म मागे, नाही हो, अध्यात्म किती पुढे सांगू तुम्हाला. व्हिजा माहिती आहे का? व्हिजा व्हिजा माहिती आहे ना, कशासाठी असतो तो? नाशिकमधून ओझरला जाण्यासाठी. कशासाठी असतो? एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी तो व्हिजा असतो. व्हिजा म्हणजे काय असतो माहिती आहे का? तो व्हिजा म्हणजे परमिशन असते ती. हो, कशाची परमिशन? आम्ही त्या देशात येतोय, आम्ही काहीतरी पर्यटनासाठी येतोय, काही कामानिमित्त येतोय, ती परमिशन असते. तो व्हिजा असतो. व्हिजा काढत असताना लक्षपूर्वक आहे का, व्हिजा काढत असताना काय करावं लागतं? आपल्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात, बोटांचे ठसे घेतले जातात. इतका परिपक्व तो व्हिजा केला जातो. हा व्हिजा कधीपासून निघाला असेल बरं? अंदाजे किती वर्षापासून निघाला असेल? 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष धरूया, नाही का. 100 वर्ष धरा, आता 100, 150 वर्ष धरा. 100-150 वर्षापूर्वी निघालेला व्हिजा. आम्ही म्हणतोय आम्ही किती पुढे गेलो, आम्ही किती प्रगत झालो, पण हा व्हिजा आत्ताचा नाही, हा व्हिजा रामायणातला आहे. कुठला आहे माहिती का हा व्हिजा? रामायणातला. तुम्ही म्हणाल रामायणात व्हिजा कोणी वापरला? सांगते ना तुम्हाला, रामायणात व्हिजा कोणी वापरला? ज्या वेळेला सीतामातेला रावण घेऊन गेला, सीतामातेला घेऊन गेल्यानंतर हे 18 पद्म वानर सेना सीतामातेच्या शोधासाठी निघाली. मग त्यावेळेला मनोजव मारुततुल्य वेगम बुद्धिमत्ता वरिष्ठम असे हनुमंतराया रामप्रभूच्या जवळ आले आणि रामप्रभूला म्हटले, प्रभू मी सीतामातेचा शोध घेण्यासाठी चाललोय, निघालोय, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी आई साहेबांना ओळखेल, पण मी तुमचाच सेवक आहे.
आईसाहेब कसे ओळखे? मी तुमचाच भक्त आहे, हे आईसाहेबांनी कसं ओळखावं? माझ्यावर विश्वास कोणत्या कारणाने ठेवावा? मी खरंच बोलतोय म्हणून. त्यावेळेला रामप्रभूंनी काय केलं तुम्हाला माहिती हो, मी जाऊ का घरी? त्यावेळेला रामप्रभूंनी काय केलं? पटकन मोठातली अंगठी काढली. प्रभू मुद्रिका मेली मुख माही. ती मुद्रिका काढली आणि ती हनुमंतरायांनी मुखामध्ये ठेवली. ती अंगठी जेव्हा हनुमंताच्या हातात दिली आणि रामप्रभू सांगतात, ही मुद्रिका सीतेला दाखव, ही मुद्रिका जानकीला दाखव. ही मुद्रिका पाहिली की जानकी तुझ्यावर विश्वास ठेवेल की हा माझ्या प्रभूचाच सेवक आहे. हा विजा कुठला? रामायणातला. मग आता तो विजा नेतो आपण आणि मग ते विश्वास ठेवतात हा भारतातलाच आहे. म्हणजे हा विजा आता 100-150 वर्षापूर्वीचा नाही आहे, हा विजा त्रेतायुगातला आहे. अंगठीपासून अंगठ्यापर्यंतचा प्रवास कुणी शिकवला? रामायणाने, अध्यात्माने. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून एवढा इतिहास या नाशिक नगरीमध्ये आहे. या एक ऐतिहासिक नगरी म्हणून आपण जिच्याकडे पाहतो अशी ही नाशिक नगरी आहे. या नगरीमध्ये हा गोड असा सोहळा आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला ते माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया. त्यांच्या बाबतीत काय सांगावं? प्रत्येक संतांनी केलेलं वर्णन. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
बरोबर आहे, पुरुष आहेत, बाई आहे की पुरुष आहे. आई गोड प्रमाण दिलं, जोरदार टाळ्या होती. वेदाला शास्त्र यो